हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर इथं सकाळची पूजा ते सगळं आवरून झालं होतं. माझं फक्त नाश्ताच बनवलं होतं सकाळी आणि नाश्ता करून हे ड्युटीला गेले होते. आता फक्त संध्याकाळी दुपारचं स्वयंपाक बनवायचं होतं मला लंच. इथं मेथीची भाजी चपाती बनवायचं होतं मला, ते तयारी करून घ्यायला घेतलं होतं. अगोदर इथं पीठ चुरायला घेतलं होतं, मग लगेच इथं भाजी तीन टाकायचं होतं मला. मग इथं पीठ तीन चुरून घ्यायचं होतं मला. मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी बनवायची होतं म्हणून इथं डाळ भिजू घाललो. मग लगेच इथं मिरच्या कुटायला घेतलं होतं. हिरवी मिरची लसण टाकून कुटायला घेतलं होतं. थोडं मीठ तेल टाकून छान असं बारीक वाटण करून घेतलं होतं. तर भाजीची सगळी तयारी झाली होती आणि माझं पीठ तिकडे चुरून झालं होतं. आता फक्त भाजीला फणी द्यायचं होतं, तेच बनवून घ्यायला घेतलं होतं. मग इथं कढई तेल ठेवून घेतलं होतं गॅसवर. मग कढई गरम झाल्यानंतर 2 माप तेल टाकून कांदा टाकून घेतलं होतं कट केलेले. मग जिरे मोहरी तेल टाकून त्याच्यात छान असं व्यवस्थित मिक्स केलं होतं. मग स्वच्छ धुवलेली मेथी देखील टाकून घेतलं होतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर थोडं हळद देखील टाकून घेतलं होतं आणि छान असं डाळ देखील भिजवून घेतलं होतं आणि थोडं अर्धा घंटा भिजू घातलं होतं. त्यामुळे छान असं डाळ मोकळी मोकळी होते आणि जल्दी बी शिजते त्यामुळं. मग इथं छान डाळ ते टाकून घेतलं. मग लगेच इथं हिरव्या मिरच्याचं वाटण देखील टाकून घेतलं होतं. छान असं झाकून ते ठेवून इथं शिजायसाठी ठेवून टाकलं होतं. छान असं भाजी शिजून झाली होती. मग स्वयंपाक त्याचं सगळं झाल्यानंतर जेवण त्यांनी करून आरामच केलं होतं मी दिवसभर. मग ते जेवण करायला आले होते, डबा काय नेले नव्हते. मग येता वेळेस दूध पॅकेट देखील घेऊन आले होते, तेच दूध त्यांनी गरम करून घ्यायचं होतं मला आणि चहासुद्धा बनवायचं होतं. संध्याकाळचे 5 वाजले होते त्यामुळे. अशी पत्तर मग इथं फुलाचे पाकळ्या ते काढून घेतलं होतं. मला तेल बनवायचं होतं त्यामुळं तेल संपलं होतं माझं 8 दिवस झालं बनवून. मग तेल देखील बनवायचं होतं मला, त्यासाठी फुलं ते आणलं होतं आणि त्याचे पानं देखील आणलं होतं. मग लगेच इथं चहासुद्धा बनवून झाली होती. व्हिडिओ आवडला असता तर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू द्या, बाय.